जय श्रीराम. वेलकम टू स्टडी स्पार्क विथ प्रगती. आज आपण शिकणार आहोत अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिड्स काय असतात? एक्झाम्पल बघूया. जसं हा ब्रॅसलेट आहे. हा ब्रॅसलेट भरपूर मण्यांपासून बनलेला आहे. यामधला प्रत्येक मणी हा अमायनो ॲसिडला रिप्रेझेंट करत आहे आणि या मण्यांना बांधून, या मण्यांना जोडून आपण एक ब्रॅसलेट बनवला, एक माळ बनवलेली आहे. तर ही जी माळ आहे ही रिप्रेझेंट करत आहे प्रोटीनला. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो. जसं आपण एखादी भिंत बांधतो. भिंत आपण बांधल्यानंतर भिंत कशाने बांधतो आपण? तर विटांनी बांधतो. तर प्रत्येक वीट काय रिप्रेझेंट करते? अमायनो ॲसिड. आणि भिंत काय रिप्रेझेंट करते? प्रोटीन. तर आपल्याला माहिती आहे की अमायनो ॲसिड हा एक बायोमॉलिक्यूल आहे. बायोमॉलिक्युल्स कार्बनपासून बनलेले असतात. त्यामुळे आपण इथे कार्बन घेऊ. कार्बनच्या 4 व्हॅलेन्सीज असतात. बरं, आता नाव काय सजेस्ट करत आहे? अमायनो ॲसिड. अमायनो म्हणजे कोणता ग्रुप असतो? NH2 ग्रुप. आणि ॲसिड म्हणजे COOH ग्रुप. आता आपण यामध्ये एका साईडला काय ग्रुप लावू? अमायनो ग्रुप लावू. एका साईडला आपण ॲसिडिक ग्रुप लावू. त्यानंतर आपण एका साईडला हायड्रोजन लावू आणि एका साईडला लावू साईड चेन R. आता जसं आपण भाजीमध्ये डिफरंट मसाले टाकतो, प्रत्येक मसाल्याचा वेगळा टेस्ट असतो. तर तसं R रिप्रेझेंट करतं. म्हणजे Rमध्ये जो ग्रुप प्रेझेंट राहील तो ग्रुप डिफाईन करेन की हा कोणता अमायनो ॲसिड आहे. फॉर एक्झाम्पल, Rच्या ठिकाणी हायड्रोजन सबस्टिट्यूट केलं तर हा ग्लायसिल होईल आणि Rच्या ठिकाणी जर CH3 सबस्टिट्यूट केलं तर हा ॲलेनिन होणार.